मला फक्त पुण्याला घेऊन जाल, तिथे गेल्यावर मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन. पुण्याला जाऊन पैसे नाही दिले तर? प्रीतम, त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तू फक्त दारू नाही प्यायलास तर एका मुलीचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं. मोनिका, प्रीतम पासून मोनिका प्रेग्नेंट आहे. हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत मला खरंच कळत नाही. हा फोन ठेवा तुम्ही. मी जर तिथे पोहोचल्यावर पैसे नाही दिले तर हा फोन घेऊन टाका. फोन स्विच ऑफ करून द्या. हे घे. बसा. अरे यार, हा फोन का नाही करतोय? आदित्य सर, कदाचित त्यांना भीती वाटत असेल. अरे कसली भीती वाटायची आहे? फोन करायला कसली भीती वाटते त्याला? मूर्ख माणूस आहे, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. अक्कल नाही आहे त्याला. ईशासोबत लग्न करायचं नाही म्हटल्यावर इतका फ्रस्ट्रेशन मध्ये दारू पिऊन त्यांनी काय केलंय ना त्याला खरंच कळत नाहीये. मला आता ती मुलगीच फ्रॉड वाटायला लागली. प्रीतम दारू पिऊन असलं काही करेल असं मला वाटत नाहीये. आपल्याकडे काही प्रूफ नाहीये. पर मला काळजी वाटायला लागली यार. सेल्फ फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन काही करायला नको म्हणजे सर. आदित्य सर, तुम्ही शांत व्हा. मी त्यांना एकदा फोन करून बघते. हा, लाव. पण येतोय फोन. शांत व्हा. आपण शोधूया, त्यांना भेटतील आपल्याला. ते शोधायचं का? मी माझी गाडी रिव्हर्स मध्ये इथे लावत होते, तू मध्ये आलायस. आय एम सॉरी, पण आता ही गाडी इकडनं आणणार नाही. आय डोंट केअर. ओके, मी माझी गाडी इथेच पार्क करणार. मला वाद घालायला वेळ नाही. प्लीज दुसरीकडे पार्क करा. गॉड. हे घे टिप and park your car somewhere else, okay? बापाच्या श्रीमंतीचा माज दिसतो यात. ते काय म्हणतात बरं? हा, अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद. ते असतो. बापाबद्दल काही बोलू नकोस. अक्षी वागू नकोस ना की बापाला बोलावं लागेल. अच्छा, आता तुला कळेल की मी काय वागते ते. हे पैसे आणि सगळे पडलेले पैसे घेऊन घरी जा. बोल, का केलंस असं? डोकं फिरलाय का रे जरा तुझा? तुला आठवत नाहीये तुझ्या लग्नासाठी आम्ही किती धडपड केली होती? त्या दिशेविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी केवढे मरत होतो आम्ही, आणि तू दारू पिऊन तिथं पडला होतास. खरंच लाज कशी नाही वाटली रे तुला? ती मोनिका कोण आहे यार? आणि का तू तिला भेटायला गेला होता? अरे काय हळू? बघ, मी खरं सांगतोय, मलाच आठवत नाहीये. त्या दिवशी मी फ्रस्ट्रेट होतो. ते दिशाचं काय करावं ते मला कळत नव्हतं. पण त्या दिवशी मी दारू प्यायलो की नाही, मी त्या मोनिकाला भेटलो की नाही हे पण आठवत नाही मला. अरे पण असं कसं करू शकतो मी? मोनिका तरी का खोटं बोलेल? मला ना काही कळत नाहीये रे. काही उपयोगच नाही ना. म्हणजे मी आधी पण वाईट मुलगा होतो आणि अजूनही वाईटच मुलगा राहिलो. मी नाही सुधारलो आणि कधी सुधारणार पण नाही. अशाने ना प्रिया कायमची माझ्या आयुष्यातून निघून जाईल याचं वाईट वाटतंय मला. कसं तोंड दाखवलं मी तिला? आणि मी खरं सांगतो, मी मोनिकाला भेटायला गेलो नव्हतो. मी तिच्या बरोबर बाळाची आणि सुखी संसाराची स्वप्न नाही पाहिली रे. ती खोटं बोलते. ते असं का करते मला माहित नाही, पण ह्याला मी जबाबदार आहे ना. प्रियाचं आयुष्य बर्बाद करतोय मी, त्या मोनिकाचं आयुष्य बर्बाद करतोय.
माझीच माणसं परकी वाटायला लागली. प्रीतम सर, पण मग म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या आश्रयाला जाऊन राहणार आहात का? हे बघा, माती सुटायला लागली की ती बांधायला लागते आणि नाती तुटायला लागली की ती जोडायला लागतात. प्रिया मॅडम तुमच्या नात्यावर ते मोनिका नावाचं संकट आलं आहे आणि अशा वेळी तुम्ही प्रिया मॅडमना एकटीला सोडून तुम्ही पुण्याला जाऊन राहणार आहात का? मग प्रिया मॅडमना कोण सावरणार आहे? एक मिनिट, तुला कसं माहित मी पुण्याला चालले तर? तुला काय ते महत्वाचं नाही. मला सांगा, तुम्ही किर्लोस्कर बंगल्यात येऊन राहू शकत नाही, पण तुम्ही माझ्या घरात तर येऊन राहू शकता ना. प्रीतम सर, अहो, जे माझं घर आहे ते तुमचं घर आहे. तुम्ही ते तुमच्या मित्राच्या घरी पुण्याला जाऊन राहण्यापेक्षा तुम्ही माझ्या घरात येऊन राहणार. स्वतःच्या हक्काच्या घरात राहता असं समजा ना, हक्कानं राहा. मारुती मामाच काय? मी बाशी बोलेन, मी बाला समजावेन. मला काय बी ऐकायचं नाही. मी तुम्हाला एकट्याला कुठं बी जाऊ देणार नाही.